या ठिकाणी प्रश्न आपल्या समोर आहे, जोड्या लावा. पुन्हा एकदा 2011 ची जनगणना. काय विचारलंय? केंद्रशासित राज्य, प्रदेश, घटक राज्य आणि त्यांचं लिंग गुणोत्तर दिलंय तुम्हाला. केरळ, तमिळनाडू, पुदुच्चेरी, आंध्र प्रदेश. पुढे दिलंय 996, 1037, 1084, 993. उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे. काय बघा, केरळमध्ये जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला लिंग गुणोत्तर सगळ्यात जास्त, या ठिकाणचं तरी सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर तुम्हाला 1084 हे या ठिकाणी दिसणार आहे. केरळचं लिंग गुणोत्तर 1084. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तमिळनाडूचं थोडं कमी 996 या ठिकाणी येत आहे. पुदुच्चेरीचं जे आहे ते 1037 एवढं लिंग गुणोत्तर आहे आणि आंध्र प्रदेशचं 993. थोडंसं बघूया आणखी डिटेलमध्ये. या ठिकाणी 4 नंबरचं उत्तर होतं. थोडंसं नकाशाकडे जाऊया आपण, सेक्स रेशोकडे जाऊया, कारण की हे माहीत असावं तुम्हाला. बघा, या ठिकाणी पहिली गोष्ट तर हायेस्ट सेक्स रेशो कुठे आहे तो मुद्दा आधी कव्हर करून घेऊ आपण. हायेस्ट कुठे आहे? केरळ 1084. बघा, आता इथे हे जे आहे थोडंसं लेटेस्ट मधला डाटा आहे, अजून 2022चा हा डाटा आहे. आपण हा डाटा 2011 नुसार घेतलाय. आता इथे यांचं म्हणणं आहे की केरळमध्ये 1121 पर्यंत ती गेलंय 2022 नुसार. इथे 1084 2011 जनगणना. तमिळनाडू 996 होतं, यांनी या ठिकाणी 1088 एवढं सांगितलेलं आहे. आता ती वाढ त्या ठिकाणी दाखवतायत. त्याच्यानंतर पुढे पुदुच्चेरी 1037. किती? 1037. यांनी 1112 एवढं या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता 2022चा हा डाटा थोडंसं वाढ. आता इथे महाराष्ट्राचं 966 एवढं हे म्हणताय 2022 नुसार. तो डाटा आपल्याला माहित असला पाहिजे. त्याच्यानंतर लोवेस्ट मध्ये बघा, हरियाणाचं 879 होतं. हरियाणा 879, जम्मू काश्मीर 889 आणि दमन दीवचं 618 एवढं लिंग गुणोत्तर त्या ठिकाणी होतं. माहित असावा हा तक्ता आपल्याला. ओके, आता नवीन जनगणना येईल त्यामध्ये हे आपले जास्त अधिकृत होतील असं आपण म्हणूया. आता बघा, केरळचं 1084 त्या ठिकाणी लिंग गुणोत्तर महत्वाचं आहे. तमिळनाडू हे केरळ आणि पुदुच्चेरी नंतर तिसऱ्या ठिकाणी होतं क्रमांकावर. पुदुच्चेरीचं 1037-38 दुसऱ्या क्रमांकावर. केंद्रशासित प्रदेश केरळ नंतरचा. आणि त्यानंतर आंध्र प्रदेश जे आहे ते थोडंसं तमिळनाडूपेक्षा कमी असलेलं लिंग गुणोत्तर आपल्याला माहित असावं.